कडूनही मुंबईमध्ये आज जोरदार शक्ती प्रदर्शन. खरं तर आपण त्याला मुंबईमधली ही फायनल मॅच म्हणतोय. आताच आपण दृश्य बघितलं. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सगळेच एकत्र होते आणि दिसते असं. श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी पण आहे, आपण थोड्याच वेळात त्यांच्याशी बोलूयात. आता मात्र ही दृश्य आपल्याला दिसलेली आहेत. अशोक चव्हाण सुद्धा. श्रेयस सावंत आपल्याला अधिक माहिती देतात. श्रेयस, सध्या शिवतीर्थ जो बंगला आहे राज ठाकरेंचा, तिथे काय घडामोडी सुरू आहेत? खरं तर आपण बघतो तर आता शिवतीर्थाच्या बाल्कनीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र इथं आले होते. या सभेच्या, या महासभेच्या अगोदर या तिन्ही नेत्यांचं एकत्र भेटणं, एकत्र व्हिज्युअल्स येणं हे खऱ्या अर्थानं खूप मोठं एक वक्तव्य आहे, खूप मोठं स्टेटमेंट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. एकूणच आपण बघितलं गेलं तर त्या सभेच्या अगोदर असं म्हटलं गेलेलं की हे तिघही लोक एकत्र डायरेक्ट मंचावर येतील, पण न येता आता आपण ह्या चित्र बघू शकतो तर पोलिसांचा मोठा फौज फाटा इकडे होताच आणि आता रॅपिड ऍक्शन फोर्सेस सुद्धा शिवतीर्थावर लावण्यात आलेले. पण या तिघांनी एकत्र येणं आणि खऱ्या अर्थाने एकत्र मंचावर येण्याच्या अगोदरच्या या चर्चा आहेत का, या सगळ्या चर्चांपेक्षा जास्त हा स्टेटमेंट आहे का की आम्ही एक आहोत आणि आता या विजयाच्या गोष्टीनं, या एकत्र येण्याच्या माइंडसेटनंच आता आपण पुढे जाणार आहोत, हा एक स्टेटमेंट ह्या एका दृश्याने आहे का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकूणच बघितलं गेलं तर महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या अगोदर अशा सुद्धा चर्चा होत्या की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराज आहेत कारण त्यांना आपल्या चिन्हावर लढण्यासाठी सांगितलं होतं. पण असं काही नसून हे जे आताचं आपलं दृश्य दिसलंय हे चिन्ह एकच सांगतं की आता कुठे ना कुठे महायुती म्हणूनच ह्या पुढच्या निवडणुका लढणार आहेत का, आणि खऱ्या अर्थानं त्याची घोषणा आज या सभेत होईल का. म्हणजे ही सभा खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीसाठी जर असली तरीही ही विधानसभेचं एक खऱ्या अर्थानं एक कलश ठेवणं किंवा पहिलं वीट ठेवणं हे आहे का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपण बघू शकतो तर तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आता इकडे एकत्र आलेले आहेत. सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे कारण नरेंद्र मोदी थोड्याच वेळात इकडे शिवाजी पार्कात येणार आहेत. पण तरीही त्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं ही चर्चा आहे. तरी कोणतीही चर्चा शेवटची आहे का, कोणत्या मुद्द्यांवर खरं तर राज ठाकरे आज बोलणार आहेत असंही म्हटलं गेलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या एका वक्तव्यावर करतील. सोबतच गडकिल्ल्यांचं संवर्धन असेल त्याच्या विषयावर असे बोलतील. सगळ्या विषयापेक्षा जास्त विषय म्हणजे राजकारणाचा असेल तर तो राजकारणाचा विषय इथे चर्चित झाला का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपण तरीही दृश्य बघूया. आता थोड्याच वेळात ही तिन्ही नेते मंडळी जे आहेत ते करत जातील. त्या तिघांच्या गाड्या फक्त गेलेल्या आहेत, बाकी सगळ्या कॉन्वॉयच्या गाड्या बाहेर आलेल्या आहेत. शिवतीर्थाच्या कुठल्याच गाडीला खरं तर परवानगी नसते, पण आता सीएम, डीसीएम आणि राज ठाकरे ह्यांच्या तिघांच्या गाड्या खऱ्या नाहीत. तर आता इथून म्हणजे शिवतीर्थावरून जिथे आपण खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे इकडून शिवाजी पार्कला रवाना होतील, त्यामुळे आता एकत्र रवाना होत आहेत हे चित्र असं दिसून येतंय. आणि ते चित्र खऱ्या अर्थानं तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि महायुतीला खऱ्या अर्थानं पाठिंबा दिलेल्या सगळ्या पक्षांसाठी एक पॉझिटिव्ह चित्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अमोल सर. आणि तेच आपल्याला चित्र तिकडे दिसत. पण अनेक नेते मंडळी इकडे आली होती आणि नेते मंडळी कोणीच मनसेची नेते मंडळी इकडे होती. हे असं काही घडेल असं कुठल्याच. श्रेयस, आम्हाला तिकडे एकनाथ शिंदे दिसले, राज ठाकरे दिसले, देवेंद्र फडणवीस दिसले, पण अजित पवार कुठे आहेत? अजित पवार गायब होते. आतापर्यंत जी चर्चा होती, आज नंतर बातमी आली की अजित पवार आजच्या सभेला दिसणार आहेत. अजित पवार सुद्धा त्या तिघांच्या बरोबर दिसायला पाहिजेत होते आतापर्यंत. काही येण्याची काही माहिती मिळाली का त्या बाबतीत?